हे आहे पुण्यातील एकमुखी दत्ताचं मंदिर. जय शिवराय सगळ्यांना. आज आम्ही निघालो होतो श्री गुरुदेव दत्त यांचे दर्शन घेण्यासाठी श्री क्षेत्र नारायणपूर येथे. तर त्यासाठी मी आणि बाप्पू सकाळी निघालो होतो आणि त्यात विशेष म्हणजे बाप्पूचा आज वाढदिवस असल्यामुळे म्हटलं दत्तगुरूंचे दर्शन पहिल्यांदा घेऊन येऊ. नंतर तिथं गेलो. गेल्यानंतर असं लक्षात आलं की तिथं आज काही गर्दी वगैरे नव्हती, कारण गुरुवार वगैरे नव्हता. गुरुवारचीच खूप गर्दी असते. आम्हाला समोर गाडी वगैरे लावायला जागा मिळाली नाही, कारण की रस्त्यालाच ते गेट आहे समोरचं. त्यामुळे म्हटलं मागच्या गेटने आपण गाडी लावून तिथून आतमध्ये मंदिरात जाऊ. मंदिरात गेल्यानंतर एकदम प्रसन्न असं वातावरण निर्माण झालं आणि तिथंच आम्ही घेतलं श्री गुरुदेव दत्तांचं दर्शन. ही आहे सुंदर अशी एक मुखी दत्तांची मूर्ती आणि थोडंसं पुढं तिथंच मंदिरात 3 मुखी दत्त सुद्धा आहेत आणि शेजारीच आहे पादुकांचं वगैरे दर्शन घेऊन आम्ही गेलो महादेवाच्या मंदिरापाशी. महादेवाचं मंदिर आहे सुंदर असं दगडामध्ये कोरलेलं आहे आणि त्यात मध्ये आहे सुंदर अशी शंकराची मूर्ती. तिथं पाया वगैरे पडलं आणि तिथंच आहे पार्वती देवीची सुद्धा मूर्ती. तिथं पण पाया पडलं. तिथं पाया वगैरे पडून आम्ही गेलो श्री क्षेत्र कोडीत येथे नाथ साहेबांचं दर्शन घेण्यासाठी. तिथं मंदिराचं काम वगैरे चालू होतं आणि हे मंदिर रस्त्यातच लागतं. आपल्याला बापदेव घाटाच्या मार्गे आलो होतो आणि मंदिरात गेल्यानंतर आम्हाला नाथ साहेबांचं 1 नंबर असं दर्शन झालं, कारण की गर्दी वगैरे नव्हती. आणि बाहेर आल्यानंतर आम्ही मंदिराची प्रदक्षिणा घालायला लागलो, कारण की मंदिरच एवढं सुंदर आहे. आणि या मंदिराचं काम वगैरे पूर्ण झाल्यानंतर आम्ही परत एकदा यायचं ठरवलेलंच आहे.